मित्रांनो, वांग्याचं भरीत हे खूप टेस्टी लागतं आणि खायला पण खूप चवीदार. या पद्धतीने त्याला भाजून घ्यायचं चांगलं आणि भाजताना त्याला पूर्णपणे भाजून घ्यायचं मित्रांनो. बाहेरून पूर्ण भाजलं पाहिजे. भाजल्यानंतर जे काळं वरतं साल असते ते काढून घ्यायचं. चांगल्या प्रकारे ती साल पूर्ण काढून घ्यायची आणि त्याला कापून घ्यायचं. वरचे जे त्याचे शेंडे आहे ते काढून टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये लसूण, मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं यामध्ये मस्त असं, ठीक आहे. आणि हे सगळं चांगल्या प्रकारे त्यामध्ये कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीरने चांगली चव येते मित्रांनो. कोथिंबीर टाकायचं त्यामध्ये. नंतर हे सगळं कोथिंबीर, मिरची आणि लसूण यांना चांगल्या प्रकारे ठेचून घ्यायचं आणि ठेचताना बारीक ठेचायचं मित्रांनो. याला चांगल्या प्रकारे ठेचून घेतल्यानंतर हे असं काढून घ्यायचं, ठीक आहे. ठेचलेलं जे काही आपण आहे सगळं काही ते बाहेर ठेचून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आणि हे सगळं या पद्धतीने सगळं काढून घ्यायचं मित्रांनो, ठीक आहे. असं तुम्ही हा जो वांग्याचं भरीत आहे हे इतकं चवीदार आणि स्वादिष्ट आहे मित्रांनो. नंतर हे वांगे यांना पण चांगल्या प्रकारे ठेचून घ्यायचं. तुमच्याकडे खलबत्ता असेल, ग्लास असेल, कशामध्ये पण हे चांगल्या प्रकारे ठेचून घ्यायचं मित्रांनो. हे बघा असं घेतलं आहे आणि याला बारीक करून घेतलं आहे. पूर्णपणे बारीक करून घ्यायचं त्याला, ठीक आहे. हे असं वांगे आम्ही 2 वांगे घेतले होते मित्रांनो. एक मोठा एक छोटा, आणि 2 वांग्याचं हे भरीत आम्ही बनवत होतो, ठीक आहे. असं बारीक ठेचून घ्यायचं मित्रांनो. याला बारीक ठेचून घ्यायचं पूर्णपणे, ठीक आहे. आता हे पूर्ण ठेचून घेतल्यानंतर जे आपण मसाला बनवला होता त्याचा मिरची, लसूण, ठीक आहे, कोथिंबीर. आता तव्यावर आपण कांदा टाकला आहे. कांद्याला चांगलं लाल होऊ द्यायचं. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं, ठीक आहे. मिक्स केल्यानंतर सगळ्या मसाल्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिरचीचा जो मसाला बनवला आहे मित्रांनो आपण, त्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तव्यावर मस्त. याला आता आपण भाजू मित्रांनो. आणि यामध्ये आम्ही स्पेशल टाकले मित्रांनो कांद्याची पात टाकल्याने याला खूप चांगलं स्वाद येतं. हे बघा, कांदा आणि टमाटर तव्यावर चांगलं करपून घेतल्यानंतर हे सगळं काही त्या तव्यावर टाकून घ्यायचं मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीने याला टाकायचं आणि भाजून घ्यायचं. आता याला चांगलं आपण भाजून घेऊ. जेवढं तुम्ही याला भाजशाल तेवढी जास्त चांगली चव याला येते मित्रांनो. आणि हे बघा चांगलं भाजून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे स्वतः आईनं बनवलेलं आहे मित्रांनो. मी बाहेर गेलो होतो, बाहेरचा मी वांग्याचा भरीत खाल्ला, पण मला ते काही बरोबर लागला नाही. घरी आल्यावर आईला सांगितलं की मी असं भरीत खाल्लं शहरामध्ये. आई म्हणे मी तुला घरी चांगलं भरीत बनवून देते. आणि हा भरीत मित्रांनो एवढा टेस्टी लागला, खूपच हॉटेलपेक्षाही खूप छान लागला आहे. तुम्ही हा भरीत एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो. हा भरीत चवीला एवढा चवीदार, चांगल्या प्रकारे याला भाजून